नमस्कार. इन्कम टॅक्सच्या नवलग्निकमधला हा असा 7वा भाग आहे. आज तारीख 2 मे. या प्रकरणाचं नाव आहे सामाजिक कामाचा उगम इन्कम टॅक्समध्ये. सामाजिक कार्य म्हणजे काय हे समजण्याचे वय नव्हते. तेव्हा हे वय नव्हते तेव्हा म्हणजे 8वीत असतानाच आमच्या शनिवार पेठेतील बंद पडलेले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मी पुढाकार घेऊन सुरू केले होते व 11वी पास होऊन कॉलेजमध्ये पुण्याला जाईपर्यंत ते बऱ्यापैकी वाढवले होते. कॉलेजला असताना 1961ला पानशेत धरण फुटून पुण्यात महापूर आला तेव्हा त्यात अडकलेल्या नातेवाईकांना हेलपाटे मारत मदत केली होती. पुढे शिक्षण पूर्ण करून 1965ला कायम ते साताऱ्यात येऊन इन्कम टॅक्स प्रॅक्टिसची संपूर्ण जबाबदारी वडिलांनी माझ्यावर सोपवली होती आणि तिच्याच बरोबरीने ते पाहत असलेल्या आंतरसरकार सहाय्यक मंडळाची थोडीफार जबाबदारीसुद्धा मला घ्यायला लावली होती. माझे वडील म्हणजे भाऊ काका यांचे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मोठे योगदान होते. ते सर्व जवळून पाहताना आपण या क्षेत्रात उतरू असे काही वाटले नव्हते व मनातही येत नव्हते. पण वंशशास्त्राप्रमाणे त्यांचे काही गुण माझ्यात उतरले असणार, पण तेव्हा तरी ते सुप्तावस्थेत होते. त्याचे पहिले प्रकटीकरण झाले तेही इन्कम टॅक्स ऑफिसमधीलच एका प्रसंगामुळे. त्यामुळे पुढील 50-52 वर्षात मी जे थोडेफार सामाजिक काम करू शकलो याचे उगमस्थान इन्कम टॅक्स ऑफिसच आहे अशी माझी ठाम धारणा आहे. त्या घटनेचा डिसेंबर हा महिना आणि 1967 साल हे माझ्या आजही लक्षात आहे. कारण कोयनेला झालेला भूकंप तेव्हा झाला त्या वेळचा हा प्रसंग संबंधित आहे. पहाटे 4 वाजता भूकंप झाला आणि कोयना नगर होत्याचे नव्हते झाले. तारुण्यसुलभ उत्साहाने मी गाडी काढून दुसऱ्याच दिवशी तेथे जाऊन प्रत्यक्ष धरणावरही जाऊन आलो होतो. त्याच्या पुढच्या दिवशी नेहमीप्रमाणे इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये गेलो आणि तेव्हाचे श्री डेव्हिड हे आयकर अधिकारी होते. त्यांनी मला प्यूनमार्फत बोलावून घेतले. मी गेलो तेव्हा त्यांच्यासमोर एक गोरेपान सडपातळ आणि सूट घातलेले ग्रस्त बसले होते. त्यांना बघितल्यावर चेहऱ्यावरूनच ते पारशी आहेत ही शंका येत होती आणि हे सॅम महाबळेश्वराला कोयनानगरच्या पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपॉल अशी साहेबांनी त्यांची ओळख करून दिल्यावर त्याची खात्रीही पटली. त्या स्कूलचे इमारत, स्टाफ क्वार्टर्स, प्राचार्यांचा बंगला सर्व उद्ध्वस्त झाल्यास आणि सर्व स्टाफला आपापल्या गावी जायचे आहे. जाताना त्या प्रत्येकाला थोडी तरी रक्कम ॲडव्हान्स म्हणून देणे आपले नैतिक कर्तव्य असे महाबळेश्वराला वाटत आहे. शाळेकडे आता फंड्स नाहीत आणि पैसे तर लगेच यायला हवेत. सर ते स्वतःच्या बँक खात्यातून देणार होते, पण ते खाते पुण्यातील बँकेत होते आणि तेव्हा आतासारखे कोर बँकिंग वगैरे कल्पनेतही नव्हते. ही त्यांची अडचण साहेबांनी मला सांगितली आणि विचारले, अरुण तुम्ही काही सोय करू शकाल का? ते तुम्ही काही रक्कम जर दिलीत तर ती ते 4-6 दिवसात पुन्हा मला परतही करते. मी त्या सरांची ती तळमळ, स्टाफबद्दलची आस्था ऐकून फार प्रभावित झालो होतो. तेव्हाच्या काळाप्रमाणे ती रक्कम मोठी होती, पण सुदैवाने माझ्या बँक खात्यात तेवढे पैसे होते. मी मनापासून होकार दिला आणि बाहेर पडून घरून चेक घेऊन बँकेत जाऊन पैसे काढले आणि तासाभरातच परत जाऊन ती रक्कम सरांच्या हातात ठेवली. सरांनी माझे आभार मानले आणि नंतर 3 दिवसातच सर स्वतः माझ्या घरी आले आणि ते पैसे मला परतही केले. तेव्हा मग चहा घेताना आमच्या थोड्या गप्पा झाल्या आणि आमची मैत्री जमली. पुढे ती संपूर्ण शाळा पुसेगावला शिफ्ट झाली. सरांचे येणेजाणे भेटीगाठी चालू राहिल्या. नंतर ते ती नोकरी सोडून वारणानगरच्या पब्लिक स्कूलचे प्राचार्य झाले, तरीही कधीतरी भेट होत राहिली. पुढे ते निवृत्त होऊन बंगळुरूला स्थायिक झाल्यावरही त्यांचे निधनापर्यंत किमान फोनवरून बोलून आमचा संपर्क होताच. मी सिगरेट सोडावी किंवा किमान धूम्रपान कमी व्हावे म्हणून त्यांनी मला भेट दिला. सुंदर पाईप परवापर्यंत माझ्याकडे होता. त्यांच्या या कोयनानगरच्या प्रसंगातून मलाही प्रेरणा मिळाली होती आणि सामाजिक सेवा कार्याचे बीज रुजले होते. ते पक्के रुजल्याचा प्रत्यय 8 दिवसातच आला. भूकंपामुळे बंद पडलेले कोयनानगरचे फोन चालू झाल्यावर तेथील आमचे जुने क्लायंट विरचंद तलाठी यांचा फोन आला. ते मूळचे कोकणातले. कोयनानगरला 15-20 वर्षापूर्वी येऊन प्रदीप प्रोव्हिजन स्टोअर्स या नावाने किराणा भुसार मालाचे दुकान त्यांनी सुरू केले होते व ते उत्तम चालत होते. पण
भूकंपात सर्वच उद्ध्वस्त झाले. भाड्याचे घर पडले, सर्व मालही गेला आणि पुन्हा कोयनाला ते चालू करणे शक्यही नव्हते. त्यामुळे रडवेल्या रडवेल्या स्वरात, वकील साहेब, आम्ही सर्व वाचलो, ही देवाची कृपा म्हणायची. आता काय करावे हे कळतच नाही. उद्या तुम्हाला भेटायला येतो, असे ते म्हणत होते. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी आले. त्यांची नातेवाईकांशीही चर्चा केली होती व आता सांगलीलाच शिफ्ट व्हायचे व तेथे दुकान नव्याने सुरू करायचे असे त्यांनी ठरवले होते. नवीन दुकानात नातेवाईक मदत करणार होते, पण तरीही आणखी रकमेची किमान 10,000ची तरी गरज होती व ती त्यांनी बोलूनही दाखवली. तेव्हा सोने 300 रुपये तोळा होते. त्यावरून तेव्हाचे 10,000 ही किती मोठी रक्कम होती आपल्या लक्षात येईल. ते बोलत असताना माझ्या मनात आपण यात काही ना काहीतरी मदत केली पाहिजे हा विचार प्रबळ होत होता. त्याचबरोबर यात आपल्या सर्व असेसींनाही कसे जोडून घेऊन एकताची भावना निर्माण करता येईल हाही विचार करतानाच मला कल्पना सुचली. मी तलाठींना विचारले, समजा ते 10,000 रुपये म्हणा किंवा 5,000 जे जमतील ते मिळाले तर तुम्ही परत केव्हा करणार आणि कसे करू शकाल? यावर त्यांनी 2 वर्षात तरी नक्की करणे सांगितले. मी त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले व कामाला लागलो. तेव्हा माझे 5-6 क्लायंट होते. त्या सर्वांना ही माहिती देऊन आवाहन करणारी पत्रे पाठवली की आपण 50 रुपये द्यावेत, त्याची पावती मिळेल व जमणारी सर्व रक्कम तलाठी यांना देण्यात येईल व ते 3 वर्षात निश्चित परत करतील याची जबाबदारी माझी आहे. तशा पावत्या छापून घेतल्या आणि खरंच उत्तम प्रतिसाद मिळून 15 दिवसातच सुमारे 11,000 रुपये जमा झाले. ते डिमांड ड्राफ्ट काढून तलाठी यांना दिले. त्याची रीतसर पोचही घेतली. पुढे तलाठी सांगलीला गेले व तेथे दुकान व घरी त्यांनी थाटले. 1.5 वर्ष झाले, पण एवढ्या काळात एकाही असेसीने पैशाचे काय असे चुकूनही विचारले नाही. आणि एक दिवस तलाठी 11,000चा माझ्याचा ड्राफ्ट घेऊनच आले. सासरू नयनांनी त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि म्हणाले, आता सर्व मार्गी लागले आहे म्हणून प्रथम हे पैसे परत करतोय. मलाही हे सर्व ऐकून आपलाच नव्हे तर सर्वांचाच ते कुटुंब उभे करण्यात हातभार लागला याचे विलक्षण समाधान लाभले. सर्वजणांचे 50-50 रुपये मी परत केले आणि समाजसेवेचा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी होऊन सर्वांना पुण्यही देऊन गेला. त्यातून मनात विचार आला की आपण आपल्या कुटुंबाचा जे पब्लिक ट्रस्ट करावा, म्हणजे त्याच्या येणाऱ्या उत्पन्नाला अशी मदत करता येईल. मी हा विचार वडिलांसमोर मांडल्यावर ते म्हणाले, चांगली कल्पना आहे. मी हा विचार करत होतो. माझे शिक्षण खूप गरिबी असताना घेतलेलं आहे. त्यामुळे गरिबांना शिक्षण घ्यायला किती अडचण येत आहे ही मला जाणीव आहे. त्यामुळे आपण असा ट्रस्ट करू, पण त्याचा मुख्य उद्देश गरीब व गरजू मुलांना शिक्षणाची मदत देणे हा असेल. गरजू रुग्णांना मदत, सांस्कृतिक कार्य वगैरे उद्दिष्ट त्यात असतील, पण ती दुय्यम असू दे. मग त्याप्रमाणे त्यांनी 5 रुपये घालून हा राणा गोडबोले सामाजिक ट्रस्ट स्थापन केला. ते वर्ष होते 1971. पुढच्या वर्षी त्याचे बाजूने 500 रुपये आले. ते गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्यात आपण कुटुंबातील लोकांनी दरवर्षी आपल्या उत्पन्नाचा काही भाग देणगी म्हणून द्यायचा हेही ठरले. बाहेरच्या कोणाला, विशेषतः असेसींना त्याला देणगी असे सांगायची चुकून का होईना इच्छा होईल म्हणून ते टाळल्याची, बाहेरच्या कोणाचीही देणगी ट्रस्टने घ्यायची नाही हे ठामपणे ठरवले गेले. सुरुवातीला वडील व मी ट्रस्टला दरसाल देणग्या देतो व ट्रस्ट पण हळूहळू वाढत होता. येणाऱ्या बाजारातून दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना मदत देत होतो. पुढे माझे धाकटे बंधू अशोक व डॉक्टर अच्युत मिळवत त्यांनीही पत्ते पाळले आणि पुढे आमची मुले कमत तेही काटेकोरपणे हे पाळतात. त्यामुळे आज ट्रस्ट फंड 75-80 लाख झाला आहे आणि दरवर्षी सुमारे 4-5 लाख रुपयाची शैक्षणिक मदत आम्ही विद्यार्थ्यांना दिली जातो. ती देताना सर्व जाती धर्माच्या मुलांना दिली जाते, कारण गरिबीला जात नसते ना. तलाठी यांच्यासारखी दुर्दैवी घटना आमचे दुसरे एक असेसी आरसी गुजर यांच्या बाबतीत 1975च्या सुमारास घडली. त्यांची इमारती लाकडाची मोठी वखार साताऱ्यात यादवगाव पेठेत तेव्हाच्या चित्रा टॉकीजसमोर होती. मोठी पत्र्याची शेड, त्यात आराम मशीन, टिंबरचा मोठा स्टॉक, शिवाय मागील बाजूस मोठे पटांगण होते. त्यात लाकडाचे मोठे ओंडके असत. गुजर एकदम सरळमार्गी आणि धार्मिक ग्रस्त. धोतरवर सदरा, टोपी हा साधावेश आणि नम्र स्वभाव. रोज पहाटे उठून बोगद्याबाहेरील कोरणेश्वर या महादेव मंदिराला चालत बरोबर 5:30ला पोहोचणार.
आराधना करून मग घरी येऊन तिथून वखार आणि अगदी संध्याकाळ बंद होईपर्यंत कोणाच्या कधी आध्यात नाहीत मध्यात नाही अशी व्यक्ती. दुर्दैवाने सर्वत्र झोपेची सामसूम असताना वखारीला आग लागली. कळेपर्यंत तिने रौद्र स्वरूप धारण केले. अनेक लोक धावले. नगरपालिकेचा फायर फायटर आला, पण कशाचाही उपयोग नव्हता. सर्व वखारीची मागील ओळख्यांची राख रांगोळी करूनच ती थांबली. गुजरांचे इन्शुरन्स होते, पण सर्वच गेले. त्यात तो अगदी छोटा आधार होता. मला ताराताईंच्या वेळेला यशस्वी झालेल्या मदत योजनेची आठवण होती. तोच कित्ता करून सर्व वसईंना आव्हानपत्रे पाठवली. पण यावेळी 50 ऐवजी 200 रुपये प्रत्यय द्यायचे होते, कारण उद्दिष्ट नुकसान व गरज बघून मोठे म्हणजे 25,000 ठेवले होते. मागच्याप्रमाणे उत्तम प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ 27,000 रुपये जमा झाले. ते गुजाऱ्यांना दिले. त्यांनी पुनश्च हरिओम म्हणत पुन्हा एकीने धंदा करत जम बसवला आणि 3 ऐवजी 2.5 वर्षातच सर्वांचे पैसे परतही केले व जागा नंतर आता आज आरती गुजारी नाहीत. त्यांची 2ही मुले निवर्तली व जागा मालकाने कोर्ट कचेरी केल्याने वखारी जागा सोडायला लागल्याने वखारी आता अस्तित्वात नाही. पण अससींनी दाखवलेले माणुसकी दर्शन मात्र माझ्या कायम स्मरणात आहे. या दोन्ही उपकारांच्या यशामुळे माझ्या 2 गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे प्रत्येकाच्या मनात सुप्तपणे दातृत्वाची भावना असतेच, पण त्यासाठी कोणीतरी विश्वासपात्र माणसाने पुढे येऊन जबाबदारी स्वीकारावी लागते. आणि दुसरे म्हणजे गाव करील ते एकटा राव करील या म्हणीप्रमाणे सर्वजणांना एकत्र आणले तरच मोठे काम यशस्वी होऊ शकते. या दोन्हींचा बळावर पुढील काळात अशी अनेक सार्वजनिक कामे मी शिरावर घेतली आणि सर्वांचे सहकार्याने ती यशस्वीरित्या पूर्णही करू शकलो. सगळ्यांचीच यादी खूप लांबलचक होऊन आत्मस्तुतीचा दोष माझ्या पत्री येईल, तरी कोणीतरी यातून प्रेरणा घ्यावी म्हणून सगळी नाही पण थोडी तरी येथे मुद्दाम नोंदवून ठेवतो. अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाच्या 1945 मॉडेलच्या जुन्या शववाहिकाचे पेट्रोल इंजिन बदलून नवीन डिझेल इंजिन बसवले. 1983 साली ती स्क्रॅप करून 4 लाखांची बस साईजची टाटा कंपनीची मोठी शववाहिका आणली. पुढे 2012 साली तिच्या जागी नवीन शववाहिका, डोंगरावरील मारुती मंदिराला जीर्णोद्धार व खालपासून पायऱ्या, समर सदनच्या नवीन 250 खुर्च्यांची देणगी, अपघातग्रस्तांना जीव धोक्यात घालून विनामूल्य शोध व मदत कार्य करणाऱ्या महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपला आवश्यक वस्तुरूप सहाय्य, 2 वर्षापूर्वीच्या महापुरातील आपदग्रस्तांना मदत कार्य आणि अगदी मार्च 2020 मध्ये म्हणजे आत्ता वृद्धांच्या शुश्रूषा केंद्राला भरीव मदत. यात नेहमीच परिचित आणि अपरिचित अनेकांचे सहाय्य मिळत राहिले हे विषय. या सगळ्यामुळे माझी पत्नी कधी कृतज्ञाने म्हणते सुद्धा की तुमचं एक संपलं की दुसरं काहीतरी सुरू होतं. पण मनातून तिलाही याचे कौतुक असते हेही खरेच. हे सगळे गेली 50-52 वर्षे घडत राहिले, पण त्याचे मूळ बीज प्रिन्सिपल सॅम महाबळेश्वरलांना ती 1967 मधली त्यांची भेट आणि तीही इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये झालेली असल्याने शेवटी याचं श्रेय इन्कम टॅक्सलाच ना. आपण 2 दिवस काही 6 दिवस आठवणी ऐकतोय, त्यामध्ये काही विनोदी प्रसंग इन्कम टॅक्समध्ये घडत असतात. त्याच्यावरती काही लेख आहेत, त्यातलाही काही भाग मी वाचतो. असं म्हणतात की मृत्यू आणि टॅक्स या दोन्ही गोष्टी अटळ असून त्यापासून जगातील कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. त्याला अनुसरून एक हे दीर्घवचन आहे. एक्सपेंडिचर आणि गिफ्ट टॅक्स इस्टेट आता नाही आहेत. वेल्थ टॅक्स ही फार कमी लागतो. मात्र हे दीर्घवचन त्या पूर्वीच्या काळातील आहे. एकाने भरपूर उत्पन्न मिळवले तर त्याला इन्कम टॅक्स भरावा लागला. त्या उत्पन्नाची मोठी रक्कम त्याने बँक, घर, प्लॉटमध्ये गुंतवली आणि चांगली वेल्थ साठवली तर त्याला वेल्थ टॅक्स भरावा लागला. साठवली तर वेल्थ टॅक्स बसवून त्याने त्यापैकी गिफ्ट केली तर त्याला गिफ्ट टॅक्स भरावा लागला. आता तो व्याप नको म्हणून त्याने मोठ्या प्रमाणात ती खर्च केली तर त्याला एक्सपेंडिचर टॅक्स भरावा लागला. येणाऱ्या अशा भरमसाठ टॅक्सच्या काळजीने तो मरण पावला तर त्याच्या वारसांना इस्टेट ड्यू भरावी लागली. थोडक्यात तर काय, टॅक्समधून तुमची सुटका नाहीच. असाच एक दुसरा प्रसंग आहे. एका खास ऑफिसरसमोर एका केसची हिअरिंग चालू होती.
केस होती देशी विदेशी दारू दुकानाची. नवऱ्याने त्या दुकानाचे लायसन्स बायकोच्या नावाने काढले होते. त्यामुळे बायकोचे ऋणभरती स्वतंत्र आकारणी गेली 4-5 वर्षे होत होते. एका वर्षी ऑफिसरने ठरवले की हा व्यवसाय बायकोच्या नावाने असला ते नवराच तो चालवतोय, त्यामुळे नवराच खरा मालक ठरून हे उत्पन्न त्याच्या उत्पन्नातच धरायचे. त्यासाठी तो व्यवसाय बेनामी आहे ठरवणे भाग होते. म्हणून त्याने बायकोला समन्स काढून हजर राहण्यास फरमावले. म्हणजे ती हजर झाल्यावर ते शपथपूर्व स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे. त्यात व्यवसायासंबंधी बरेच बारीक सारीक प्रश्न विचारायचे. त्यांची उत्तरे त्या महिलेला देता आली नाहीत तर हा व्यवसाय नवऱ्याचाच आहे सिद्ध करायचे असा त्यांचा मनसुबा होता. समन्सप्रमाणे त्या बाई आपल्या पतीसमवेत हजर झाल्यावर प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली. नाव, वय, पत्ता, धंद्याचे स्वरूप, केव्हापासून करता वगैरे रुटीन प्रश्नांना त्या बाईने नवऱ्याने पळवल्याप्रमाणे बरोबर उत्तरे दिली. मग ऑफिसरने थोड्या मोठ्या आवाजात कळीचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. खरेदी कोणाकडून करता, रोख का उधार, विक्रीची किंमत कशी ठरवता. आता याची उत्तरे काही त्यांना देता येईनात. त्या बघून सांगते, दिवाळींना विचारला गेला अशी मोघम उत्तरे देत राहिल्या. ऑफिसरची मुद्रा विजयी होत गेली आणि त्याने मग हा व्यवसाय तुम्हीच करता हे कशावरून असे दडावून विचारले. त्यावर बाईंनी गंभीर मुद्रा धारण केली, घशातून वेगवेगळे आवाज काढायला सुरुवात केली आणि डोळे फिरून त्या खुर्चीत कलंडून निश्चेष पडल्या. हे बघून ऑफिसरलाच घाम फुटायची पाळी आली. त्याने ओरडून शिपायाला पाणी आणायला सांगितले, पंखा चालू केला. नवऱ्याला बाहेरून आत बोलले, अहो त्यांना काय झालंय. नवरा म्हणाला, तिला हाय बीपी आहे. तुमच्या बोलणे चक्कर आले की अटॅक आलाय काही कळत नाही. तोपर्यंत हे सर्व ऐकत ऑफिसचा स्टाफ ही काय झाले म्हणत गोळा झाला. ती गर्दी बघून व परिस्थिती पाहून ऑफिसर आणखीनच बिचकला. जर खरंच अटॅक असेल आणि उद्या काही कमी जास्त झाले तर काय होईल या विचाराने त्यालाच घाम फुटला. या सगळ्या तंग वातावरणात 10 मिनिटे गेल्यावर बाईंनी डोळे किरकिरे केले आणि विचारले, मी कुठे आहे, हे कोण लोक आहेत. ती शुद्धीवर आली हे पाहून ऑफिसचा जीव भांड्यात पडला. तो म्हणला, बाई काळजी करू नका, इन्कम टॅक्सचे आपले काम पूर्ण झाले, तुम्ही येथे स्टेटमेंटवर सही करा. तिने सही केली आणि गंभीर मुद्रेने पती पत्नी बाहेर पडले. उभ्या केलेल्या रिक्षात बसून रिक्षा सुरू झाल्यावर तिने यजमानांना विचारले, काय हो बरोबर नाटक केले की नाही, अगदी तुम्ही सांगितले होते तसे. नंतर ऑफिसरने निगूढपणे त्या बाई सर्वार्थाने मालक आहेत असा निष्कर्ष काढून असेसमेंट पूर्ण केली हे सांगायला नकोच. गंमत असते आणि वेगळे असे प्रसंग घडत असतात. कधीतरी वादविवाद यावर ह्या विनोदाचा शिरकाव होत असतो. आणखीन एक छोटासा प्रसंग सांगतो आणि मी थांबतो. कुठल्याही कामासाठी सरकारी कार्यालयामध्ये फाईल लागते. त्या फाईलवरून हा एक प्रसंग आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण वाहून संस्थातील स्टाफ सातारा इन्कम टॅक्समध्ये तेव्हा आला होता. त्यातील एक अतिशय व्युत्पन्न पण नेहमी तिरकस बोलणारे ग्रस्त सातारा ऑफिसमध्ये आले. त्यांना आपण देशपांडे म्हणूया. माझ्यापेक्षा वयाने खूपच मोठे असल्याने त्यांच्याशी मी आदरेने बोलायचो. ते खुशीत असले तर चांगले बोलायचे, पण काही बिनसले असले की मग छद्मी बोलण्यात आणि वागण्यातही ते एक्सपर्ट होते. आमची अशी एकदा शाब्दिक चकमक झाली. ते म्हणाले, तू काय स्वतःला मालक समजस काय, तू प्रॅक्टिस करायला 2-3 वर्ष झाली, मी 30 वर्षे काम करतोय. माझंही थोडं तोड सुटला. मी म्हणले, हो तुम्ही तरी काय अमरपट्टा घेऊन झालाय का, 2 वर्षांनी तुम्ही रिटायरच होणार आहात. यावर ते गप्प बसले खरे, पण त्यांनी मनात ठेवले. 2 दिवसांनी माझी एक महत्त्वाची केस होती. साहेबांनी ती फाईल मागितली पण शिपायाला हुडकूनही सापडली नाही. मी आणि तो पक्षावर कंटाळून 2 तासांनी साहेबांनी उद्या या म्हणून सांगितल्यावर बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी आम्ही वाट बघतोय, शिपाई सगळीकडे शोधतोय, पण ती फाईल काही केल्या मिळेना. यात पुन्हा 2-3 तास गेल्यावर देशपांडेंनी बोलावले. काय गोडबोले, फाईल मिळाली ना. मी हो नाही हो, कुठे गेले कुणास ठाऊक, आजही बहुतेक पुन्हा हेलपाट होणार. 2 वर्षाचा अनुभव असाच तोकडा असतो गोडबोले. मी शोधून दिले तर काय देणार. मी काय करू, काय देऊ, फार तर चहा देईन. तर मला चहा सांगाच असे म्हणत ते खुर्चीवरून उठले. बसायच्या सीटखाली गादी होती ती वर उचलली तर त्याच्याखाली 30 फाईल शांतपणे विराजमान झाली होती. ती फाईल शिपायाच्या हातात देऊन ते बोलले, ही फाईल साहेबांना नेऊन दे. आणि माझ्याकडे वळून म्हणाले, तुम्हाला ब्रह्मांड शोधून ही फाईल मिळाली नसती.
आमचे केस काय उन्हाने पाडणे झालेत? आणि आम्ही जुन्या संस्थानिकांच्या तालमीत तयार झालेली माणसे आहोत. आम्ही पायाने मारलेली गाठ तुम्हाला हाताने सुटायची नाही. वर उल्लेखला प्रसंग होता 67 सालचा. पुढे 1986 मध्ये मी हौस म्हणून सिने निर्मिती क्षेत्रात उतरलो. कशासाठी? प्रेमासाठी या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर नशीबवान दुसऱ्याची निर्मिती सुरू केली. तेव्हा महाराष्ट्र सरकारने मराठी सिनेमाला उत्तेजन देण्यासाठी टॅक्स रिफंड स्कीम सुरू केली होती. त्यानुसार निर्मात्याने दुसरा सिनेमा काढला तर त्याच्या पहिल्या सिनेमावर सरकारकडे गोळा झालेला करमणूक कर अनुदान म्हणून रिफंड मिळत असे. त्या योजनेवर 1990ला नशीबवान यांचा मी अनुदानासाठी अर्ज केला. शरद वर्तक हे माझे स्नेही माझ्या वतीने त्याचे काम पाहत होते. सर्व कागदपत्रे पूर्ण असून चेक तयार आहे, तुम्ही स्वतः आल्यावर तो मिळेल असा त्यांचा निरोप आल्यावर मी मुंबईला गेलो. वर्तक व मी ऑफिसच्या ओल्ड कस्टमर शेजारील ऑफिसमध्ये गेलो. अकाउंटला मिळत मला मी सर्व फाईल पूर्ण करून चेक काढून हेडक्लर्ककडे दिले आहे. तो त्या ऑफिस नोटवर सही करून फाईल चेकवर सही करण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे देईल. आम्ही हेडक्लर्ककडे गेलो. त्याने या बसा केले खरे, पण फाईलचे विचारलं तो म्हणाला फाईल माझ्याकडे आलेलीच नाही. अकाउंटंट आल्यावर त्याने कालच तुमच्याकडे दिल्या हे सांगितलं. हेडक्लर्कने टेबलावर सर्व फाईल उलट्या सुलट्या केल्या व म्हणाला, बघा यात तुमची फाईल नाहीच आहे. कशी कोण जाणे, माझी ट्यूब पेटली. मला तो 1967चा प्रसंग आठवला. मी सहज उभा राहतोय असं दाखवत उभा राहून बघितले तर खरंच त्या हेडक्लर्कच्या सीटखाली एक काहीतरी फाईल दिसत होती. ती आमचीच होती का नाही हे माहीत नव्हते, पण मी खळा टाकून पाहावं म्हणून म्हटले, अहो तुमच्या सीटच्या उशीखाली एक फाईल दिसते, तीच तर कोणी चुकून ठेवली नाही ना. या ऐकून हेडक्लर्क चापापाला. त्याने ती बाहेर फाईल काढली तर ती आमचीच फाईल होती. आपली वरकमाई बुडाली म्हणून चडफडत हे हल्लीचे पिऊन कुठे काय ठेवतील सांगता येत नाही म्हणत त्यांनी त्या ऑफिस नोटवर सही केली. फाईल साहेबांकडे गेली. त्यांनी चेकवर सही करून आम्हाला दिला व आम्ही त्याच्या केबिनमधून बाहेर पडताना वर्तक म्हणाले, तुम्हाला बरेच सीट खाली बघायला सुचले. मी त्यांना जुना प्रसंग सांगून म्हणले, आयुष्यातील कोणता धडा पुढे केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. फक्त आपण सतत शिकत राहिलं पाहिजे. म्हणून तर 1967चा धडा आज 1989 साली 22 वर्षानंतर मला कामाला आला. आज आपण इथेच थांबूया. हा 7वा भाग संपवतोय. पहिले सर्व भाग माझ्या फेसबुकवरती आहेतच. आपण जरूर बघा आणि या इन्कमनेसमधल्या नवलनगरीचा आनंद घ्या अशी विनंती. नमस्कार. आपल्या प्रतिक्रियाही मला जरूर कळवा, त्याचा मला विशेष आनंद वाटेल.